वाजले 7. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या साऱ्या मित्रांना भेटणार आहोत. तर मी निघालो आहे पुनावळेमधून, बेसिकली मारुंजी, आणि तेथून आपण भेटणार आहोत डिरेक्टली भक्तिशक्तीला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये. भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक दर्शन म्हणजे आयुष्यातला खूप पवित्र आणि शांत करणारा क्षण. हर हर महादेव. सकाळची थंड हवा आणि उगवता सूर्य याच गोष्टीमुळे आजचा मूड फुल ऑन होता. भीमाशंकर हे पुण्यापासून 124 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही मारुंजीमधून पुनावळे मार्गे भीमाशंकरला जाण्याचं ठरवलं. रावेत मार्गे निगडीला जाताना तुम्ही पाहू शकता, सुंदर असा सनराईजचा व्ह्यू आम्हाला पाहायला भेटला. तर गाईज, आमचे मित्र पोहोचलेले आहेत. ते संदीप सर आणि ते धनश्री. तो आता पोहोचत, बाकीचे दोघं पुढे गेलेले आहेत. त्याच्यात आपण घेतोय. हाय कर. हां हाय, चलो. तर गाईज, आता आपण पोचलोय निगडीमध्ये आणि आपले सगळे मंडळी आलेले आहेत. तर आपण आता चाकण मार्ग जाणार आहोत. बेसिकली आपल्याला 2-3 दिवस आहेत भीमाशंकरला जाण्यासाठी. त्यावरून जायचं का बरं? चलो फिर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बेसिकली रूट चेंज केला आहे, पण आपल्याला चाकण मार्गे जायचं आहे. तर पुनावळेपासून तळेगाव मार्गे पण आपण जाऊ शकतो, पण आम्ही निगडी मार्गे रूट चेंज केला कारण की सगळ्यांचा पिकअप पॉईंट खूप जवळ होता. सो गाईज, आता आपण थांबलो नाश्ता करण्यासाठी. मूर्तीमध्ये आहोत. झोपेतून उठून इथे आलो होतो. येस. सो आता आपण पोहे घेतलेत. पोहे 2 आणि 2 आमचे नग मागेच राहिलेत म्हणा. नग पुढे जाऊन परत माघार येतात. तर मित्रांनो, चाकण मार्गे जर आपण राजगुरुनगरला पोहोचलो तर भीमाशंकरला जाण्यासाठी 2 रस्ते फुटतात. जर तुम्ही डावीकडचं वळण घेतलं तर तुम्हाला वाडा या गावामार्गे साधारणतः 70 किलोमीटर अशा प्रकारे भीमाशंकर पडतं, आणि जर तुम्ही मंचर मार्ग गेला तर तुम्हाला साधारणतः 90 किलोमीटर असा रस्ता पडतो. आम्ही राजगुरुनगर मार्गे डावीकडचं वळण घेऊन गावागावातून जाण्याचं ठरवलं. वाटत नाही ना आपण कोकणमध्ये आलो. काय विशेष आहे या रोडला? अजून काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे? एकदम कोकणमध्ये आल्यासारखं फील होतंय. यांनी मागचे आणून टाकले त्याच्यामुळे वाटतंय. राईट, मालवण आल्यासारखं फील होतं ना. झाडं पण अशी आहेत मालवण सारखी. आपण थोडासा भीमाशंकरचा इतिहास जाणून घेऊया. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी अशी उगम पावते. 1884 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, बिबट्या अशा विविध प्रकारचे प्राणी आढळतात आणि अनेक पक्षी पण आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त या जंगलातच आढळते. जर तुम्ही पुण्यावरून भीमाशंकरला येत असाल तर पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान निघायचा प्रयत्न करा,
कारण की भीमाशंकरला पूर्ण दिवस गर्दी असते. जर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन तत्काल दर्शन पास पण घेऊ शकता. जर तुम्ही तत्काल दर्शन पास घेणार असाल तर तुम्हाला 1 दिवस आधी बुक करावं लागेल. भीमाशंकरला पोहोचल्यावर तुम्हाला पार्किंगची पण सोय उपलब्ध आहे. जर तुम्ही 4 व्हीलरने येत असाल तर भीमाशंकरच्या अलीकडेच तुम्हाला कार पार्किंगची सोय आहे आणि जर तुम्ही बाईकने येणार असाल तर तुम्ही मंदिराजवळच बाईक पार्क करू शकता. सो कधी पोहोचलात तुम्ही? आता आपण पोचलो भीमाशंकरला आणि पाहू शकता की लाईन खूप मोठी आहे. सो आय डोंट थिंक सो की आम्हाला लवकर दर्शन भेटेल. पण ठीक आहे, दर्शन तर आज घेऊन जाणारच. आमचे मंडळ इकडे आहेत. रस्ता चुकलो. लगता नहीं हमारी बेटी सब अच्छा काम है यार भीमाशंकर जय भीमाशंकर. बाबा का कर ध्यान बेटा बाबा का कर ध्यान जय भीमाशंकर काय ओंकार देवपूजा करून आणलाय म्हणून हा पुरला थोडं वाकलो. ते म्हणले की बाबा का कर ध्यान आणि परत मला ते आपलं ऑफिसमध्ये म्हणलं की तुझी देवभक्ती कमी आहे, देवभक्ती कर. आज आलो की देवाला. हो याला म्हणजे देवाची भक्ती करवाने टॅरो कार्ड रोज देवपूजा करतोय मी. देवाची भक्ती. जय भीमाशंकर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बस ओम नमः शिवाय बस बस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हाँ ये बेल बाकी है ना वो बाकी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय धन्यवाद. धन्यवाद. इट्स बिन 4 hours. अजून आम्ही 50% पण आम्ही क्रॉस नाही केलं आहे आणि 4 तास लागले आम्हाला. अजून आम्ही निम्म्यात पण नाही आहे. सो विचार करतो की मुख दर्शन घेऊन आज कंप्लीट करावं. नेक्स्ट टाईम बघू. सकाळी लवकर यायचं पहाटे आणि डायरेक्ट दर्शन घ्यायचा प्रयत्न करू. आज तरी मुखदर्शनच प्लॅन करू. तर बघू आता. खूप सारे गर्दी पावसाची. सो इथं मुखदर्शन घ्यायचं म्हणलं तर टी व्हीतून CCTV मधून आपल्याला मुखदर्शन घ्यायला भेटतं. लास्ट टाइम आलं तर असं नव्हतं पण कसं होतं लास्ट टाइम? तिथपर्यंत प्रवेशद्वारापर्यंतची रांग होती. हां प्रवेशद्वारापासून दर्शन घ्यायचं आणि बाहेर निघायचं. आता वेगळं आहे ना. अरे जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त CCTV कॅमेऱ्यामधून दर्शन CCTV पे कैमरे पे मिल जाएगा. हाँ हाँ. जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला कॅमेऱ्यातून फक्त CCTV मधून दर्शन भेटेल आणि जर डायरेक्टली दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला मग 8-9 तास तरी तुम्हाला ऑलमोस्ट थांबावं लागेल. कारण की आम्ही 4 तास थांबलो तरी तिकडे आम्ही 50% पण क्रॉस नव्हती केली लाईन. शेवटी आम्ही मुखदर्शन करायचा प्रयत्न केला आणि मुखदर्शन पण असं भेटलं थोडंसं सांगू शकत नाही. टी व्हीतून बघायला भेटलं आम्हाला. बघू नेक्स्ट टाईम होपफुली आम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ.
घाटातलं दर्शन घेऊन झाल्यावरती आपण परतीच्या प्रवासाला लागलो. तर जाता जाता जेवण करावं असा विचार आला. तर मग आपण घाटामध्येच हॉटेल साई या ठिकाणी थांबलो आहोत. तर जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागू. तुर्तास जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुर्तास काळजी घ्या.